नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC गट ब आणि गट क ला मागच्या 3-4 वर्षांमध्ये आलेली भूमितीचे सर्व PYQ पाहणार आहोत. मित्रांनो, भूमिती हा विषय MPSCला गट ब आणि गट क साठी खूप महत्त्वाचा आहे. यावर प्रत्येक वर्षी 2 किंवा 3 क्वेश्चन हमखास येतात आणि तसंच पोलीस भरतीला सुद्धा यावर खूप क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि हे क्वेश्चन गेम चेंजर ठरतात. मित्रांनो, जे गणितात जर आउट ऑफ स्कोअर करायचं असेल किंवा 15+ स्कोअर करायचा असेल तर हे क्वेश्चन बरोबर सोडणं खूप महत्त्वाचं आहे. तर चला सुरू करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे PYQ पाहू आणि फॉर्म्युल्याची रिव्हिजन करू, जेणेकरून तुमचा जो आता उद्या होणारा जो पेपर आहे घटकाचा त्याला तुम्हाला फायदा होईल. तर पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, 18 मीटर लांब व 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती किती फरशा लागतील? तर आपल्याला माहिती आहे आयता क्षेत्रफळ सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. मग याच्यात ह्या किमती टाका. 18 गुणिले, आता हे मीटरमध्ये आपल्याला सेंटीमीटरमध्ये करू, म्हणजे 100 गुणिले 12 गुणिले 100 भागिले 30 गुणिले 30. तर हे 2 शून्य हे 2 शून्य काय होईल? कट होतील. 3 एक 3, 3 सख 18, 3 एक 3, 3 चोक 12, 6 चोक 24 आहे की नाही. आणि हे 2 शून्य 24 फरशा लागतील मित्रांनो त्या रूममध्ये 30 सेंटीमीटरच्या. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे याचं. पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला परिमिती विचारली मित्रांनो. परिमिती काय असते? कोणत्या आकृतीची परिमिती काढायची म्हणजे त्या बाजूच्या त्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. तर यांनी आपली पहिली बाजू दिसते आपल्याला किती? 9. आता ही बाजू आपल्याला त्यांनी दिली नाही आहे, पण इनडायरेक्टली त्यांनी दिलेली आहे. ही 7 आणि इथपर्यंत अवस्था होती ही 5 आहे आणि ही छोटी 2 सेंटीमीटर आहे. तर 5 मधून 2 गेले तर 3 आणि 3 आणि 7 किती झाले? 10 मित्रांनो. ही बाजू किती आली? 10. तर आता ही उभी बाजू किती येईल? हे 1 2 आणि हे 3 मिळून किती येईल? 9. कारण ही 9 आहे, हे पण 9ची येईल. आणि आता ही बाजू किती आहे? 5. 5 आणि 2 7 आणि 7 आणि 7 किती? 14. तर यांची बेरीज केली तर किती येते? 10 9 19 9 28 आणि 14 42. पर्याय क्रमांक 1 मित्रांनो बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू. MPSC ग्रुप Cला 2024ला विचारलेला आहे. 30 सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घन गोल वितळून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या तर किती वृत्तचिती तयार होतील? तर मित्रांनो, असं समजा की पोलीस भरतीचा गोळा आहे मोठा 30 सेंटीमीटर त्रिज्या असलेला एक मोठा भरीव गोळा आहे. जसा पोलीस भरतीला गोळा असतो ना तसा असा मोठा एक गोळा आहे. त्याच्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या आणि 4 सेंटीमीटर उंची असलेले छोटे छोटे सिलेंडर तयार करायचे. तर वृत्तचिती म्हणजे काय? सिलेंडर. छोटे छोटे भरीव सिलेंडर तयार करायचे. तर 10 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर उंची असलेले. तर आपण इथं सूत्र लिहू काय? 3/4 गुणिले पाय आर चा घन भागिले वृत्तचित्रेचं सूत्र काय आहे? पाय आर स्क्वेअर एच. पाय काय होईल? कट होईल. तर आपण याच्यात किमती मांडू. 4/3 गुणिले 30 सेंटीमीटर त्रिज्या आहे म्हणजे 3 30 भागिले सिलेंडरची त्रिज्या किती आहे? 10 सेंटीमीटर म्हणजे 2 10 गुणिले 10. उंची किती आहे? 4 सेंटीमीटर. तर हे 4 काय होतील? कट होतील. हे 2 शून्य कट होतील. हा 3 कट होईल. राहिले किती? 3 गुणिले 30 किती येईल ते? 90 वृत्तचिती तयार होतील मित्रांनो त्यापासून. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू. हा प्रश्न MPSC ग्रुप Cला 2024ला आलता प्रीला. मित्रांनो, ह्या क्वेश्चनमध्ये मी सांगतो जवळपास 90% मुलं ह्या क्वेश्चनमध्ये गणले असतील किंवा जरी बरोबर सोडला असेल बऱ्यापैकी मित्रांनी तरी त्यांचा 3-4 गणितं सोडायचा टाईम ह्या क्वेश्चननी खाल्ला असेल. मित्रांनो, जर त्या विद्यार्थ्याला cos 30ची किंमत माहीत नसेल तर समजा हे एक झाड आहे, असं इथून असं मोडलेलं आहे आणि इथं जमिनीवर टेकले ती एवढी
इथं झाडाच्या बुडखापासून ते इथं जमिनीला शेंडा जिथं टेकला आहे तिथपर्यंत अंतर किती आहे 7 वर्गमुळात 3 आणि ही समजा ही बाजू आपण x मानली तर पूर्ण उंची किती होती 21. मग कर्ण किती आला 21 वजा x. आता तुम्ही म्हणताले तुम्हाला कोण कसा कळत cos 30चा तर इथं √3 वरून कळतं आहे की आपल्याला की इथं cos 30च आहे. कसं की कारण √3 फक्त दोनच किमतीमध्ये येतं आहे sin 60ला आणि cos 30ला. तर चला आपण त्याच्यात मांडून हे सोडू. cos 30 म्हणजे वर्गमुळात √3/2 बरोबर लगतची बाजू आपल्याला दिली किती त्यांनी 7 वर्गमुळात 3 भागिले 21 वजा x. हे √3 कट होईल हे दोन इकडं गुणले होतील किती होतील हे 14. म्हणजेच आपण लिहितो 21 वजा x बरोबर 14. आता 21 तिकडे गेले तर वजा होतील आणि x बरोबर किती राहतील 7. म्हणजे आपल्याला ती जिथपर्यंत मोडलं झाड तिथपर्यंत किती उंची आहे 7 मीटर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या बेरजी इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. एक मोठं वर्तुळ आहे समजा त्याचं आपण काय म्हणू क्षेत्रफळ किती आहे पाय r² आणि हे छोटे छोटे येतं त्यांचे समजा किती पाय. आता rचे आपण जाऊ इथं 3 मांडू नाही 3चा वर्ग प्लस पाय 4चा वर्ग प्लस पाय 12चा वर्ग. तर आपल्याला इथं काय येईल आपण पाय का इथून पाय r वर्ग बरोबर इथं पाय आपण प्रत्येकातून कॉमन काढू तर वर्गमुळ किती राहील 9 प्लस 16 प्लस 144. हा पाय काय होईल कट होईल आणि r बरोबर आपल्याला मिळेल 169 r² बरोबर आपल्याला मिळेल 169 आणि r बरोबर येईल 13 मित्रांनो. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या असेल 13 सेंटीमीटर. मी म्हणतो मित्रांनो MPSCला जितके आतापर्यंत गणित आले असतील इतिहासात त्यात सगळ्यात सोपा क्वेश्चन तर हा असेल. जितके आतापर्यंत गणित आलेत ना त्यात सगळ्या इतिहासातला सगळ्यात सोपा MPSCच्या इतिहासामधील सर्वात गणिताचा सोपा क्वेश्चन जर असेल तर तो हा क्वेश्चन असेल मित्रांनो. कारण याच्यात पेन चालायची सुद्धा गरज नव्हती. काय वर्तुळाचे क्षेत्रफळ 6 चौरस सेंटीमीटर आणि त्याचा परिघ पण 6 सेंटीमीटर आहे. म्हणजेच काय मित्रांनो पाय r वर्ग बरोबर किती आहे 2 पाय r. पाय काय झाला कट झाला हा r हा स्क्वेअर बरोबर कट झाला म्हणजे r बरोबर किती राहिले फक्त 2 मित्रांनो. आता झालेल्या 2025च्या गट बचत प्रीचा हा क्वेश्चन आहे. तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 डिग्री. म्हणजेच आपल्याला किती येईल 30 आणि हे 40 हे 30 किती झाले 70 आणि हा एक 71 x प्लस 38 बरोबर किती 180. आता 180 मधून 38 गेले किती राहिले 42 म्हणजे 71 x बरोबर 142 म्हणजे x बरोबर किती आले 2 मित्रांनो. खूप सोपा क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन पाहू. एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर स्क्वेअर होते आणि त्याचे घनफळ 2464 मीटर घन होते तर खांबाची उंची किती असेल. तर हा क्वेश्चन मित्रांनो थोडा कॅल्क्युलेटिव्ह होता कारण यात अगोदर त्रिज्या काढावं लागेल आणि नंतर उंची काढावं लागेल. तर आपण अगोदर त्रिज्या काढून घेऊ. आपल्याला माहिती सूत्र असते वक्र पृष्ठभागाचे क्षेत्र काय आहे 2 पाय r h बरोबर किती 352 म्हणजे हे 2 आपण इकडे नेऊ पाय r h बरोबर किती आले
352 भागिले 2 म्हणजे 176. आता 176 आपण घनफळात टाकू. आता घनफळात सूत्र काय आहे? पाय आर स्क्वेअर एच. त्याला असं लिहू आपण पाय आर एच गुणिले आर बरोबर 2464. तर आर बरोबर किती येईल? आता याची किंमत आलेली 176. आपण ती याला इथं टाकू म्हणजे किती होईल ते 2464 भागिले 176 बरोबर किती येईल? 14 मित्रांनो. आता आर भेटले आपल्याला 14. तर आपण याच्या वक्रपृष्ठफळ दिले आपण त्याच्यात किंमत टाकू. काही 2 गुणिले पाय म्हणजे किती 22/7 गुणिले आर किती भेटला आपल्याला 14 मित्रांनो गुणिले एच बरोबर किती आहे 352. तर इथं किती 7 1 7 7 2 14 2 4 22 चौक 88 म्हणजे एच बरोबर किती येईल 352 भागिले 88 बरोबर किती येईल 4 मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे 4. पुढचा क्वेश्चन आहे एका आयताचे मोजमाप करताना बाजूचे माप 5% वाढवले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी केले तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी काढायची. आपल्याला जो एरर आलाय तो काढायचा आहे. तर असं सुरुवातीला असं म्हणू की पहिलं किती होते 100 होतं म्हणू. पहिलं जे आयत होता त्याचं क्षेत्रफळ 100 होतं. आता काय केलं एक बाजू 5% वाढवली म्हणजे काय केलं 105 भागिले 100 आणि दुसरी बाजू काय केली 10% कमी केली म्हणजेच 90 गुणिले 90 भागिले 100. हे 2 शून्य कट झाले. हा शून्य कट झाला. आता 5 ने भाग दिला 21 5 105 21 गुणिले 9 भागिले 2 तर हे किती येईल 189 भागिले 2 बरोबर किती येईल 189 भागिले 2 बरोबर येईल 18 म्हणजे 94.5 म्हणजे जो एरर आलाय तो पहिला म्हणजे पहिलं सुरुवातीला किती होतं मूळ ओरिजिनल किती होतं 100 आता किती आलं 94.5 म्हणजे 5.5% काय आला एरर आला मित्रांनो. हेच आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 मित्रांनो 5.5%. आता आपण सर्व सूत्र पाहू जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल परीक्षेच्या अगोदर. एकदा हे सूत्र परीक्षेच्या अगोदर पहा जेणेकरून तुम्हाला परीक्षेला अडचण येणार नाही. कारण भूमिती हा सगळा सूत्राचा विषय आहे मित्रांनो. सूत्र जर तुमच्या लक्षात नसले तर तुम्ही सोडू शकत नाही. तर आयता क्षेत्रफळात सूत्र सगळ्याच्याच पाठ असेल पण तरी लिहिले मी लांबी गुणिले रुंदी. परिमिती काय असते 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. आणि पायथागोरसचं सूत्र पण माहीत असेल कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग अधिक उंची वर्ग. चौरस क्षेत्रफळाचं पण सूत्र बहुतेक सर्वांच्या पाठ असेल तर एकदा पाहून घ्या. चौरस क्षेत्रफळ किती बाजू वर्ग. आता इथं मेन लक्षात ठेवायची काय चौरसाचा कर्ण काढायला जर आला तर तिथं म्हणजे जर सूत्र माहीत नसेल थोडं हे होऊ शकतं पण कर्णात सूत्र काय वर्गमुळात 2 गुणिले बाजू हे चौरसाचा कर्ण काढायचं सूत्र मित्रांनो. याचं क्वेश्चन डायरेक्ट येऊ शकतो. त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र पहा मित्रांनो 1/2 पाया गुणिले उंची. आता हा सगळ्यालाच माहिती आहे 1/2 पाया गुणिले उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र आहे. पण आयोगाचं जे डोक्यात आलं की काहीतरी वेगळा ट्राय करावा तर काय करतील समजा 3 बाजू देतील आणि म्हणतील क्षेत्रफळ काढा तर त्यावेळेस काय करायचं परिमिती काढायची आणि त्याला 2 ने भागायचे त्याची अर्धी परिमिती येतील. अर्ध परिमिती आली ते हे हिरोचं सूत्र आहे मित्रांनो. हिरो एक शास्त्रज्ञ होता त्याने हे तयार केलेलं सूत्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात अर्ध परिमिती गुणिले कंसात
अर्धपरिमिती वजा पहिली बाजू तसेच अर्धपरिमिती वजा दुसरी बाजू ही लक्षात ठेवा. हे सूत्र जर आयोगाने विचारलं तर ह्या सूत्राने जर तिन्ही बाजू देऊन जर विचारलं आणि 3 बाजू दिलेल्या असतील तर तुमचं हे सूत्र कामाला येणार नाही. ज्यावेळेस हे सूत्र कधी कामाला येईल, ज्यावेळेस पाया आणि उंची असेल त्यावेळेस तुम्ही हे सूत्र तुम्ही 1 नंबर सूत्र वापरू शकता. पण ज्यावेळेस तुम्हाला 3 बाजू दिलेल्या असतील, तुम्हाला त्यात कळणार नाही की पाया कोणता आणि उंची कोणती, त्यावेळेस हे सूत्र तुम्हाला वापरावं लागेल. आणि समभुज त्रिकोणावर पण कधी कधी डायरेक्ट आयोग क्वेश्चन विचारत असते. तर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र लक्षात ठेवा. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. समांतरभुज चौकोन आतापर्यंत आयोगाने क्वेश्चन विचारला नाही, पण आयोग जर विचारलं असतं बाय चान्स तुमचे क्वेश्चन चुकायला नको तर सोपं सूत्र आहे पाया गुणिले उंची. समभुज चौकोन म्हणजेच पतंग. पतंगाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? 1/2 गुणिले दोन्ही कर्णांचा गुणाकार. समलंब. समलंब चौकोन म्हणजे कसा असतो की त्याच्या 2 बाजू पॅरलल असतात. ही जशी वरची बाजू आणि ही खालची बाजू काय आहे, एक दुसऱ्याला पॅरलल येतात. तर त्याचं सूत्र काय आहे? 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले त्यांच्यामधलं अंतर. वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र पाठाचं असेल सगळ्याच्या, पण तरी लक्षात एकदा पाहून घ्या. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय? पाय आर वर्ग. आणि वर्तुळाचा परिघ किती आहे? 2 पाय आर. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ जे पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे त्याला 2 ने भागायचं, त्यांनी अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ येईल. आणि इथं गांडायचा विषय मित्रांनो, कुठं? अर्धवर्तुळाची परिमिती. अर्धवर्तुळाची परिमिती विचारली तर तुम्ही फक्त 2 ने भागून चालणार नाही, कारण त्यात एक व्यास पण ॲड करावं लागेल. तुम्ही फक्त एवढं करताल 2 ने भाग देऊन. जे मोठ्या वर्तुळाची समजा परिमिती काय असेल त्याला असं 2 ने भाग देतात आणि 2 कट झाले नुसतं पाय आर म्हणतात, तर नाही, त्यात ही व्यास पण ॲड करावं लागेल 2r. ते काय होतं आहे मग? पाय आर प्लस डी किंवा पाय आर प्लस 2r. आता घनफळाचं सूत्र पाहू. घनाचं घनफळ बाजूचा घन. घनाचं पृष्ठफळ 6 गुणिले बाजूचा वर्ग. घनाचा कर्ण हा महत्त्वाचा मित्रांनो. जर कर्ण विचारला तर गणतील पोरांनो. मित्रांनो जर एक बाजू देऊन घनाचा जर कर्ण विचारला तर बहुतेक पोरं गणतील, टाईम जाईल. पण सूत्र लक्षात ठेवा. वर्गमुळात 3a सूत्र लक्षात असेल तर 1 सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता. इष्टिकाची ती. इष्टिकाची म्हणजे काय रे? आपलं ईट असते थोडक्यात. आपल्या इटीचं जे आकाराचं जे हे घन त्याला काय म्हणते? इष्टिका चिती. त्याचं घनफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा. घनफळ आणि क्षेत्रफळ यात फरक काय? घनफळात काय असते? 2D. घनफळ म्हणजे काय? सॉरी, क्षेत्रफळ म्हणजे काय? 2D. आणि घनफळ म्हणजे काय असतं? 3D असतं. आता हे 2D आणि 3D काय? तर जसं आयता क्षेत्रफळ आहे. आयता क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. म्हणजे 2च याचा गुणाकार आहे फक्त, लांबीचा आणि रुंदीचा. पण आता इथं घनफळ काय असतं? 3 याचा गुणाकार असतो. लांबी असेल, रुंदी असेल आणि ही उंची पण असेल, अशा 3 गोष्टीचा गुणाकार असतो. त्याच्याहून मग ते तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल त्यासाठी सांगतो मित्रांनो. कारण इष्टिकाचे क्षेत्रफळ तुम्हाला माहीत नाही, मग त्याच्या समजा 3 बाजू दिल्या, 3 बाजू सरळ गुणाकार करून टाका. लांबी दिली, रुंदी दिली आणि उंची दिली, त्या तिन्हीचा गुणाकार केला, लांबी रुंदी गुणिले उंची आलं सूत्र. हे घनफळ आलं इष्टिकाची तिचं. इष्टिकाची तिचे पृष्ठफळ. पृष्ठफळ काय? जे त्याचे जे सगळे 6 पृष्ठ येतं त्यांचं क्षेत्रफळ थोडक्यात. म्हणजे काय? 2 गुणिले कंसात लांबी गुणिले रुंदी प्लस रुंदी गुणिले उंची प्लस लांबी गुणिले उंची. सोपं सूत्र मित्रांनो, एवढं अवघड पण नाही, लक्षात ठेवू शकता. सिलेंडर. आता कंबाईन ग्रुप बीला 2025ला यावर क्वेश्चन आला होता. सिलेंडरचं काय आहे सूत्र? घनफळाचं पाय आर स्क्वेअर एच. आपण आता वर त्याचं गणित पण पाहिलं. वक्र पृष्ठफळ किती आहे? 2 पाय आर एच. आता तुम्ही म्हणता इथं 3 गोष्टीचा गुणाकार कसा केला नेमका? आता हे पहा खाली किती आहे?
खाली एक सर्कल आहे. सर्कलाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आपल्याला माहिती आहे, पाय आर स्क्वेअर, आणि त्याला एच लावलं, आलं सिलेंडरच्या घनफळ आलं. तसंच तळाला काय एक सर्कल आहे. आता सर्कलाचा परिघ माहिती आहे तुम्हाला किती असतो, वर्तुळाचा परिघ 2 पाय आर. वर्तुळाचा परिघ किती असतो, 2 पाय आर. आता असं इमॅजिन करा की एका वेग ठेवलेल्या अशा एक एक वृत्तचिती म्हणजे एक सिलेंडर म्हणजे काय, एक अशी एकावर एक ठेवलेले परिघ आहेत. किती ते परिघ एच येतं, ठीक नाही. म्हणजे काय होईल, 2 पाय आर एच हे आलं वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ. आता तुम्ही म्हणता ना वक्र पृष्ठफळ टोटल पृष्ठफळ कसं काढायचं. टोटल पृष्ठफळ म्हणजे काय, खालचा एक सर्कल आणि वरचा एक सर्कल हे दोन वर्तुळ येतं, हे याच्यात ॲड करा त्याचं. म्हणजे कसं होईल, 2 पाय आर एच प्लस 2 पाय आर वर्ग. खालच्या याचं किती आहे, पाय आर वर्ग. तसंच वरच्या वर्तुळा क्षेत्रफळ मग किती येईल, 2 पाय आर वर्ग. तर हे सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेला खूप काम येणारे सूत्र आहेत. आता आपण शंकूचं पाहू. आता शंकूला असं इमॅजिन करा की एक सिलेंडर आहे ना, सिलेंडरच्या 1/3 म्हणजे काय, शंकू आहे. आपण वृत्तचितीचं सिलेंडरचं घनफळ पाहिलं होतं, किती होते, पाय आर स्क्वेअर एच. त्याच्या 1/3 घनफळ केलं तर शंकूचं घनफळ येते 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता शंकूची तिरकस उंची पायथागोरसच्या थेरमनी उंची निघायची बघा, त्याची किती आहे, एल बरोबर किती आहे, एच स्क्वेअर प्लस ही तळाची त्रिज्या आर स्क्वेअर. वक्र पृष्ठफळ पाय आर एल. टोटल पृष्ठफळ पाय आर एल प्लस ही खालचा जो एक वर्तुळ आहे तो पण ॲड करावा लागतो त्याच्यात, पाय आर वर्ग. आता पाहू गोलाचं सूत्र खूप महत्त्वाचं मित्रांनो. गोलावर खूप क्वेश्चन येत असतात वारंवार. गोलाचं क्षेत्रफळाचं, गोल म्हणजे काय, आपला गोळा किंवा एक बॉल असेल किंवा आपला पोलीस भरतीचा गोळा आहे तो म्हणजे काय, गोल. त्याच्यामुळे जास्त काय असं गोल म्हणजे आला काय कसला गोल आहे असा विचार नाही करायचा जास्त. साधा गोल म्हणजे आपला आहे गोळा आपला भरतीचा, त्याचा आपल्याला घनफळ काढायचं आहे. किती आहे ते, 4/3 पाय आर घन. 4/3 पाय आर घन हे गोलाचं घनफळाचं सूत्र आहे. पृष्ठफळ किती आहे, 4 पाय आर घन. आता अर्धगोलाचं पृष्ठफळ कधी कधी विचारतात मित्रांनो, पोराला चुकायसाठी हा क्वेश्चन टाकतात पेपर सेट करणारा. का, कारण तो काय करतो, पूर्ण गोलाचं पृष्ठफळ देतो आणि त्रिज्या वगैरे काहीतरी दिली असते, आणि मग पोरं काय करते, जास्त डोकं लावत नाही, डायरेक्ट त्याला 2 भाग देतात. म्हणते निम्मं तर येईल त्याचं पृष्ठफळ, पण निम्मं नाही येणार ना, त्यात अनेक काही गोष्टी ॲड होतील. कारण आपण जर गोळा जर मधून कट केला तर एक वरून एक सर्कल बनल ना, एक असा एक सर्कल, हे याचं पण त्यात ॲड करावं लागेल ना पृष्ठफळ. तर ते किती, पाय आर वर्ग होईल, की नाही. म्हणजे पाय हे 2 पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर आहे की नाही. किती येईल, 3 पाय आर स्क्वेअर. तर हे होते मित्रांनो महत्त्वाचे सूत्र भूमितीचे. याच्या पलीकडे काय आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही. जे महत्त्वाचे क्वेश्चन होते ते सर्वच क्वेश्चन आपण घेतलेले आहेत, आणि याच्या पलीकडे जरी क्वेश्चन विचारला तरी तो याच्या रिलेटेडच असेल. हे बेसिक सूत्र होते मित्रांनो सगळे घनफळाचे आणि पृष्ठफळाचे. तर चांगले एकदा सूत्र पाहून घ्या. नक्कीच गटकाच्या पेपरला किंवा पोलीस भरतीच्या पेपरला याच्यावर 2-3 क्वेश्चन 100% येतात म्हणजे येतात मित्रांनो. आणि हे क्वेश्चन असे येतं, पोलीस भरती असेल किंवा गटकाचे पेपर असेल, हे भूमिती म्हणजे काय आहे, गेम चेंजर क्वेश्चन आहेत मित्रांनो. मी खूप मुलं पाहिले आतापर्यंत, ते सगळे म्हणतात हे क्वेश्चन जमले नाही, चुकले तिथं ऐन टायमाला सूत्र आठवत नाही. तर हा भूमिती काय, हा गेम चेंजर आहे मित्रांनो. तर हे व्यवस्थित सूत्र पाहून जा. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.